नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आणि स्वागत आहे तुमचं एमपीएससी एमसीक्यू पीओक्यू या चॅनल मध्ये. आपले ऑलरेडी 8-9 लेक्चर झालेले आहेत आणि आज आपलं जे लेक्चर राहणार आहे ते भारतीय घटनेची वैशिष्ट्ये ह्याच्यावरती राहणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर संसदीय प्रणालीचा प्रभाव कुठून झालेला आहे घेतलेला आहे? ए कॅनडा, बी ब्रिटन, सी यूएसए की डी फ्रान्स? याचं उत्तर आहे बी ब्रिटन. कलम 23-24 कोणते हक्क दाखवते? ए धार्मिक, बी शोषण विरोध, सी समानता की डी स्वातंत्र्य? याचं उत्तर आहे शोषण विरोध. विशेष बहुमत म्हणजे काय? ए आहे 50%, बी 2/3 ऑफ उपस्थित व मतदान, सी 3/4 का डी 1/3? याचं उत्तर आहे बी 2/3 उपस्थित व मतदान. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारलेले? राज्यसभा मुख्य 2016चा प्रश्न आहे. एक, संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही. 2, संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. 3, संविधानाने अँग्लो इंडियन समूहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. 4, पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता. याचं उत्तर आहे 4, पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली यांच्या बीपी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली काय केलेला आहे? नियुक्त करण्यात आलेला होता. हे बरोबर नाही. राष्ट्रपती राजवट कलम कोणता आहे? ए 356, बी 360, सी 352, डी 350? याचं उत्तर आहे 356. संविधान दुरुस्ती कोणत्या कलमात आहे? ए 352, बी 368, सी 360 की डी 356? याचं उत्तर आहे बी 368. संघ राज्य रचनेत राज्यपालाची भूमिका? ए निवडणूक प्रमुख, बी नाममात्र घटनात्मक पद, सी न्यायिक पद, डी लष्करी पद? याचं उत्तर आहे नाममात्र घटनात्मक पद. 7वी अनुसूचीतील सूची संख्या किती? ए 2, बी 3, सी 4, डी 5? याचं उत्तर आहे बी 3. संघराज्यात कोणते वैशिष्ट्य कठोर मानले जाते? ए साधे कायदे, बी संविधान दुरुस्ती विशेष बहुमताचे, सी UN चे आदेश की डी राजाची निवड? याचं उत्तर आहे बी संविधान दुरुस्ती विशेष बहुमत. संविधानातील समाजवादी शब्दाचा स्रोत काय आहे? ए ब्रिटन कडनं, बी 42वी दुरुस्ती, सी USA, डी आयर्लंड? याचं उत्तर आहे 42वी दुरुस्तीतनं. संविधान दुरुस्तीचे स्वरूप काय आहे? ए पूर्ण कठोर, बी पूर्ण लवचिक, सी कठोर व लवचिक मिश्र, डी फक्त राज्य मंजुरी? याचं उत्तर आहे सी कठोर लवचिक मिश्र. कलम 17 काय सांगते? ए पदवी बंदी, बी अस्पृश्यता बंदी, सी आरक्षण आणि डी स्वातंत्र्य हक्क? याचं उत्तर आहे बी अस्पृश्यता बंदी. राज्यांना सरकारी नोकरी आरक्षणाचा अधिकार काय आहे? ए 16A, बी 16(4), सी 17, डी 14? याचं उत्तर आहे 16(4). भारताचे संविधान सर्वात लांब का? ए एकात्मिक रचना, बी विविध स्त्रोत प्लस तपशील प्लस अनुसूच्या प्लस हक्क, सी अध्यक्षीय प्रणाली की डी न्यायिक कारण? याचं उत्तर आहे बी विविध स्त्रोत अधिक तपशील अधिक अनुसूच्या अधिक हक्क.
स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे सांगितले होते कारण. क्लर्क मे 2019चा प्रश्न आहे. विधान पहिलं काय की भारतीय समाज समतेवर आधारलेला नव्हता. विधान 2, परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. विधान 3, जाती व्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडित झालेले होते. पर्याय उत्तर आहेत काय. 1, विधान 1 व 2 बरोबर आणि 3 चूक. 2, विधान 1 व 3 बरोबर आणि 2 चूक. 3, तिन्ही विधाने बरोबर आणि 4, तिन्ही विधाने चूक. तर इथं उत्तर आहे 3, तिन्ही विधाने काय बरोबर आहेत. भारतीय न्यायपालिकेची वैशिष्ट्ये कोणती. PSI पूर्व 2011चा प्रश्न आहे. 1, एकेरी व एकात्मक न्यायपालिका. 2, न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते. 3, न्यायपालिकेस सरकार नियंत्रण करते की 4, वरील सर्व. हेच उत्तर 1, एकेरी व एकात्मक न्यायपालिका. संविधानातील कलम 21 कशाशी संबंधित आहे. ए, स्वातंत्र्य. बी, जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्य. सी, आरक्षण. डी, UCC. हेच उत्तर जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्य. कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोण होते. राज्यसेवा मुख्य 2016चा प्रश्न आहे. पहिला सर एडवर्ड कुक. 2, मॉन्टेस्क्यू. 3, जेम्स पहिला. 4, मेडिसन. याचं उत्तर 1, सर एडवर्ड कुक. 42वी दुरुस्ती कशासाठी ओळखली जाते. ए, न्यायपालिका नियंत्रण. बी, मिनी संविधान. सी, दुहेरी नागरिकत्व की डी, व्यापार. याचं उत्तर आहे बी, मिनी संविधान. भारतातील संघराज्यात अवशिष्ट अधिकार कोणाला आहे. ए, राज्यांना. बी, केंद्राला. सी, न्यायालयाला की डी, सभापतीला. याचं उत्तर आहे बी, केंद्राला. संविधानातील संघराज्य मजबूत होण्याचे कारण काय आहे. ए, अलिखित स्वरूप. बी, लिखित संविधान अधिक स्वतंत्र न्यायपालिका अधिक कलम 368. सी, UN नियंत्रण आणि डी, वंश परंपरा. याचं उत्तर आहे बी, लिखित संविधान आहे अधिक स्वतंत्र न्यायपालिका अधिक कलम 368. संविधानात 22 भाषा कुठे आहेत. ए, 7वी अनुसूची. बी, 8वी अनुसूची. सी, 9वी अनुसूची की डी, 11वी अनुसूची. याचं उत्तर आहे बी, 8वी अनुसूची. क्वासी फेडरल म्हणजे काय. ए, राज्य सर्वोच्च. बी, संघीय पण केंद्राकडे झुकाव. सी, न्यायपालिका झुकाव की डी, UN झुकाव. याचं उत्तर आहे बी, संघीय पण केंद्राकडे झुकाव. कलम 32 कोणत्या प्रकारचे आहे. ए, DPSP. बी, मूलभूत हक्क इन्फोर्स. सी, नागरिकत्व की डी, आणीबाणी. याचं उत्तर आहे बी, मूलभूत हक्क इन्फोर्स. भारतीय संविधानाचा लवचिक भाग कोण आहे. ए, सर्वच भाग आहेत. बी, काही तरतुदी साध्या कायद्यासारख्या बदलता येतात. सी, न्यायपालिका लिहिते की डी, राजाचे आदेश. याचं उत्तर आहे बी, काही तरतुद्या साध्या कायद्यासारख्या बदलता येतात. खालीलपैकी कोणती भारतीय संविधानाची एकात्मिक वैशिष्ट्ये आहेत. ए, 26 ऑक्टोबर 2023चा प्रश्न आहे. अ, स्वतंत्र न्यायपालिका. बी, सत्तेचे विभाजन. क, एकात्मक न्यायपालिका. ड, संविधानाची लवचिकता. ई, राज्य प्रतिनिधित्वामध्ये समानता नाही. पर्याय उत्तर काय आहेत. 1, फक्त अ, ड, क. 2, फक्त ब, ड, ई. 3, फक्त क, ड, ई. 4, फक्त अ, ब आणि क.
ह्याचं उत्तर आहे सॉरी मित्रांनो, ह्याचं उत्तर आपलं थोड्या वेळाने पाहूयात. संघीय व्यवस्थेत कोणता हक्क राज्यांना नाही? ए. पोलीस, बी. दुहेरी नागरिकत्व, सी. कृषी की डी. स्थानिक प्रशासन. याचं उत्तर आहे बी. दुहेरी नागरिकत्व. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? गट क पूर्व परीक्षा जून 2025 चा प्रश्न आहे. अ. अखिल भारतीय सेवा, बी. एकेरी न्याय व्यवस्था, सी. स्वतंत्र न्याय व्यवस्था की डी. अधिकारांची विभागणी. पर्याय उत्तर काय? पहिला आहे फक्त अ आणि सी, दुसरा आहे फक्त अ आणि ब, तिसरा आहे फक्त ब आणि बी आणि सी, चौथा आहे फक्त सी आणि डी. हे बघा, आतापासून म्हणजे आयोगानं ग्रुप बी, ग्रुप सी तुम्ही 2025 तर बघत असाल, आता झालेला पेपर आहे. तर टफनेस आणि लेंथ बऱ्यापैकी आयोगानं वाढवलेली आहे. तुम्हाला एनी हाऊ प्रत्येक फॅक्ट ही पाठ असणं गरजेचं आहे आणि कन्सेप्च्युअल स्टडी खूप इम्पॉर्टंट झालेला आहे. ओके, त्यामुळं खूप चांगला अभ्यास करा. तर याचं उत्तर आहे 2, फक्त अ आणि ब. संविधानाचा स्रोत मिश्रण कोणते उदाहरण आहे? ए. एकात्मक, बी. अनेक देशांचे तत्वे स्वीकारणे, सी. अलिखित की डी. डिजिटल. याचं उत्तर आहे बी. अनेक देशांचे तत्वे स्वीकारणे. 11वी अनुसूची संबंधित काय? ए. भाषा, बी. पंचायत राज विषय, सी. चलन की डी. न्यायपालिका. याचं उत्तर आहे बी. पंचायत राज विषय. 12वी अनुसूची संबंधित कशाचे? ए. संघसूची, बी. नगरपालिका विषय, सी. राज्यसूची की डी. भाषा. याचं उत्तर आहे बी. नगरपालिका विषय. संविधान लागू झाल्यावर पहिले लोकसभा अध्यक्ष कोण होते? ए. मावळणकर, बी. राजेंद्र प्रसाद, सी. नेहरू, डी. आंबेडकर. याचं उत्तर आहे आंबेडकर. संघराज्यात पोलीस कोणत्या सूचीमध्ये होते? ए. संघ, बी. राज्य, सी. समवर्ती की डी. अवशिष्ट. याचं उत्तर आहे बी. राज्य सूचीमध्ये होते. संविधानात पर्यावरण संरक्षण कोणत्या भागातून घेतलेलं आहे? ए. भाग 3, बी. भाग 4A, सी. भाग 5 की डी. अनुसूची 7. उत्तर आहे बी. भाग 4A. लोकसभा विसर्जन अधिकार कोणाला आहे? ए. सभापती, बी. राष्ट्रपती, सी. पंतप्रधान, डी. गृहमंत्री. याचं उत्तर आहे राष्ट्रपती. DPSP एन्फोर्सेबल का नाही? ए. न्यायालय आदेश, बी. ती मार्गदर्शक तत्वे आहेत म्हणून, सी. नियम की डी. कंपनी नियम. याचं उत्तर आहे बी. ती मार्गदर्शक तत्वे आहेत. संविधानाचा आत्मा. ए. 7वी अनुसूची, बी. प्रस्तावना, सी. 51A, डी. कलम 360. याचं उत्तर आहे बी. प्रस्तावना. ब्रिटिश संसदीय लोकशाही व्यवस्थेतून पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संविधानाने स्वीकारली गेली? ए. 19 ऑक्टोबर 2023. पहिले, राज्याचा प्रमुख म्हणून वारसा हक्काने राजा अथवा राणीची निवड. दुसरा आहे संसदीय वर्चस्व. तिसरा आहे कार्यकारी मंडळाचे कायदे मंडळाप्रती सामूहिक उत्तरदायित्व. 4. सर्व प्रकारच्या घटनात्मक वादांवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संसदेकडे. ओके, पर्याय उत्तर काय? पहिला आहे केवळ पहिला व दुसरा. दुसरा काय? केवळ 3 आणि 4. तिसरा आहे केवळ 3.
चौथा आहे केवळ 1, 2 व 4. याचं उत्तर आहे 3, केवळ 3. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? तांत्रिक सहाय्यक गटक 2017. पहिला आहे ग्रेट ब्रिटन, दुसरा आहे फ्रान्स, तिसरा आहे आयर्लंड, चौथा आहे अमेरिका. याचं उत्तर आहे 4, अमेरिका. खालील विधाने विचारात घ्या. PSI मुख्य 2012. अ. भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केलेले आहे. ब. भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. क. भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत विचारले. पहिला आहे फक्त अ, दुसरा आहे अ व ब, तिसरा आहे अ व क, चौथा आहे अ, ब आणि क. याचं उत्तर काय आहे? 2 अ व बरोबर, अ व ब ही विधाने बरोबर आहेत. कलम 14 काय सांगते? ए. स्वातंत्र्य हक्क, ब. समानता, सी. शोषण विरोध, की डी. धार्मिक स्वातंत्र्य. याचं उत्तर आहे ब. समानता. संघराज्य व्यवस्थेत अंतिम सत्ता? ए. राज्य, बी. संविधान, सी. पंतप्रधान आदेश, की डी. UN. याचं उत्तर आहे बी. संविधान. समवर्ती सूचीवर कायदा संघर्ष झाल्यास प्राधान्य कोणाला आहे? ए. राज्यपालाला, बी. केंद्राला, सी. न्यायालयाला, डी. विधानसभा अध्यक्षांना. याचं उत्तर आहे बी. केंद्राला. संविधानाची मूळ प्रत कोण लिहित होते? ए. डिजिटल टायपिस्ट, बी. कॅलिग्राफर प्रेम बिहारी, सी. UN टीम, डी. न्यायालय सचिव. याचं उत्तर आहे कॅलिग्राफर प्रेम बिहारी. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी संघराज्याच्या तत्वाशी पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये सुसंगत नाहीत? तांत्रिक सेवा पूर्व एप्रिल 2022 चा प्रश्न आहे. अ. सर्व घटक राज्यांसाठी एक संविधान, ब. एकल नागरिकत्व, क. केंद्राला अधिक कायदे निर्मितीचे अधिकार, ड. केंद्राद्वारे राज्यपालांची नेमणूक, ई. घटक राज्याचे कायदे निर्मितीचे अधिकार केंद्र उल्लंघन अतिक्रमण करू शकत नाही. पर्याय उत्तर काय? पहिला आहे अ ब क ड ई, दुसरा अ ब क ड, तिसरा आहे अ क ड, चौथा आहे ब क ई. याचं उत्तर आहे 2 अ ब क ड. संविधान लवचिकतेचे उदाहरण काय आहे? ए. काही तरतुदी साध्या कायद्यासारख्या बदलत, बी. UN आदेश, सी. राजा आदेश, डी. न्यायपालिका आदेश. याचं उत्तर आहे ए. काही तरतुदी साध्या कायद्यासारख्या बदलतात. खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. राज्यसेवा मुख्य 2012 चा प्रश्न आहे. अ. कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स कडून, बी. मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन, डी. क. उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया, ड. मार्गदर्शक तत्वे जर्मनी. पर्याय उत्तर काय? पहिला आहे अ आणि ब बरोबर तर क आणि ड चूक आहेत. दुसरा आहे अ क ड बरोबर तर ब चूक आहे. तिसरा सगळे चूक आहेत. 4. क आणि ड बरोबर तर अ आणि ब चूक आहेत. याचं उत्तर आहे 3. सगळे चूक आहेत. भाग 4A संबंधित. ए. DPSP, बी. मूलभूत कर्तव्य, सी. भाषा, डी. नागरिकत्व. याचं उत्तर आहे मूलभूत कर्तव्य. भाग 6 संबंधित. ए. केंद्राशी, बी. राज्य सरकार, सी. UN, डी. न्यायालय. याचं उत्तर आहे बी. राज्य सरकार. कलम 19 निलंबन कधी? ए. कधीच नाही, बी. राष्ट्रीय आणीबाणी काळात, सी. दुरुस्ती काळात, डी. स्वाक्षरी काळात वेळी.
याचं उत्तर आहे बी, राष्ट्रीय आणीबाणी काळात. संविधानात UCC प्रेरणा: ए USA, बी आयर्लंड, सी ब्रिटन, डी फ्रान्स. याचं उत्तर आहे आयर्लंड. संविधानात शिक्षण समावेश कोणत्या सूचीमध्ये आहे? ए संघ, बी समवर्ती, सी राज्य, डी अवशिष्ट. याचं उत्तर आहे बी समवर्ती सूचीमध्ये. खालील विधाने विचारात घ्या. तांत्रिक सेवा पूर्व एप्रिल 2022. अ मूलभूत कर्तव्य हे भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आहे. ब ती संविधानात 44व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. पर्याय उत्तर काय आहेत? ए फक्त अ बरोबर आहे, दुसरा अ बरोबर आहे ब चूक आहे, तिसरा अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, चौथा अ आणि ब दोन्ही चूक आहेत. याचं उत्तर आहे 2, अ बरोबर आहे ब चूक आहे. FATP विजय कशासाठी उपयुक्त आहे? ए अस्थिरता, बी स्थिर सरकार, सी न्यायिक सत्ता, डी दुहेरी नागरिकत्व. उत्तर आहे बी स्थिर सरकार. संविधान लागू होताना कला लेखनासाठी कालावधी किती? ए 2 वर्ष, बी 6 महिने अंदाजे, सी 18 महिने की डी 1 वर्ष. याचं उत्तर आहे 6 महिने अंदाजे. राज्यसभेची संकल्पनाचा प्रभाव: ए कॅनडा, बी ब्रिटन, सी USA, डी भारताचे स्वदेशी मॉडेल. याचं उत्तर ए कॅनडा. 9वी अनुसूची संरक्षण कोणापासून करते? ए संसद, बी न्यायिक पुनर्विलोकन, सी राज्यपाल, डी UN. याचं उत्तर आहे बी न्यायिक पुनर्विलोकन. भारतीय संविधानातील आणीबाणीचा झुकाव: ए महासंघीय, बी एकात्मिक झुकाव, सी अध्यक्षीय झुकाव, डी UN झुकाव. याचं उत्तर आहे बी एकात्मिक झुकाव. DPSP कलम 44 काय सांगते? ए प्राथमिक शिक्षण, बी समान नागरी कायदा, सी आरक्षण, डी पर्यावरण. याचं उत्तर आहे बी समान नागरिक कायदा. संघ राज्यात संरक्षण विषय कोठे आहे? ए राज्य, बी संघ, सी समवर्ती की डी 8वी अनुसूची. याचं उत्तर आहे बी संघ. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य या दोघांसाठी समान आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 चा प्रश्न आहे. पहिला, संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल सर्वोच्च न्यायालय. दुसरा, दुहेरी न्याय व्यवस्था. तिसरा, अविनाशी राज्यांचा अविनाशी संघ की 4 एकात्मिक निवडणूक यंत्रणा. याचं उत्तर आहे पहिला, संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल सर्वोच्च न्यायालय. मूलभूत हक्क इन्फोर्स करण्यासाठी कोणते कलम आहे? ए 226, बी 32, सी 368, डी 360. उत्तर आहे बी 32. भारतीय संघराज्याचे वर्णन आभासी संघराज्य असे कोणी केलेले आहे? राज्यसेवा मुख्य मे 2025 चा प्रश्न आहे. पहिला आहे केसी वेअर, दुसरा आहे मॉरिस जोन्स, तिसरा आहे ग्रॅनविल ऑस्टिन, चौथा आहे आयव्हर जेनिंग्स. त्याचं उत्तर आहे पहिला केसी वेअर. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व डॅशच्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेलेले आहे. PSI मुख्य 2012 चा प्रश्न आहे. पहिला अमेरिका, दुसरा ऑस्ट्रेलिया, तिसरा जर्मनी, चौथा फ्रान्स. याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?
STI पूर्व 2011. पहिला आहे द्विगृही, दुसरा आहे एकगृही, तिसरा आहे बहुगृही, चौथा आहे यापैकी कोणतेही नाही. याचं उत्तर आहे एक द्विगृही. संविधान कठोरता कशात दिसते? ए साधे बहुमत, बी विशेष बहुमत अधिक राज्य मंजुरी, सी फक्त स्वाक्षरी, डी UN नियम. याचं उत्तर आहे बी विशेष बहुमत अधिक राज्य मंजुरी. कोणाच्या मते ड्राईट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे कायद्याचे राज्य या तत्वाच्या विरोधी आहे? राज्यसेवा मुख्य मे 2025 चा प्रश्न आहे. पहिला प्रोफेसर ECS वेट, दुसरा आहे डायसे, तिसरा आहे एडवर्ड कोक, चौथा आहे प्रोफेसर AL गुडहार्ट. उत्तर आहे 2 डायसे. हे बघा दिवसेंदिवस आयोग कसं आहे डीप मध्ये चाललंय, म्हणजे आतापर्यंत जसे क्वेश्चन येत होते का वरच्यावर तसं न येता आता खोलात आणि पूर्ण फॅक्च्युअल. ओके, म्हणजे तुम्हाला तो तिथली पूर्ण जो कन्सेप्ट आहे का तो माहित हवायच. म्हणजे आपल्याला आता कुठलाही पार्ट स्किप करून असं चालत नाही. आधी बघा 2012, 15, 12, 13, 14 पण काही मुलं काय करायचे की एखादा सब्जेक्ट त्यांना अवघड वाटत असेल तर ते स्किप करायचे थोडक्यात. पण आता तसं चालणार नाही, कारण की कॉम्पिटिशन व्हेरी हाय लेवलला गेलेलं आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास पण त्या त्या लेवलला पाहिजे. ओके, योग्य कथने ओळखा. राज्यसेवा पूर्व 2018 प्रश्न आहे. काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत. ब काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाहीत. पर्याय उत्तर काय आहेत? पहिला आहे फक्त अ, दुसरा आहे फक्त ब, तिसरा आहे अ व ब दोन्हीही, चौथा आहे अ व ब दोन्हीही नाही. याचं उत्तर आहे 3 अ व ब दोन्हीही योग्य आहेत. संविधानात कठोरता कोणत्या दुरुस्तीतून दिसते? ए साधे बहुमत, बी विशेष बहुमत, सी 1/4 बहुमत की डी 1/3 बहुमत. याचं उत्तर आहे बी विशेष बहुमत. भारतीय संसदीय शासनाची लक्षणे वैशिष्ट्ये ही आहेत. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा प्रश्न आहे. अ नाममात्र व वास्तविक कार्यकारी अधिकारी यांचे अस्तित्व. ब कार्यकारी मंडळाची विधिमंडळ सामूहिक जबाबदारी. क पंतप्रधानाचे नेतृत्व. ड कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन. ई बहुमतधारी पक्षाची सत्ता. पर्याय उत्तर आहेत. पहिला फक्त अ ब क ड, दुसरा आहे फक्त ब क ड ई, तिसरा आहे फक्त अ व ब आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे काय 4 वरीलपैकी सर्व. राज्यपालाच्या नियुक्तीबाबत संविधान सभेने खालीलपैकी कोणत्या मॉडेलचा स्वीकार केलेला आहे? संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023 चा प्रश्न आहे. पहिला आहे अमेरिकन मॉडेल, दुसरा आहे कॅनेडियन मॉडेल, तिसरा आहे ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि चौथा आहे जर्मन मॉडेल. याचं उत्तर आहे 2 कॅनेडियन मॉडेल. भारतातील संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात खालील कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत? ए सोमेन्स ऑक्टोबर 2022 चा प्रश्न आहे. अ संविधानाची सर्वोच्चता. ब केंद्र व राज्य सरकारांमध्ये सत्तेची विभागणी. क स्वतंत्र न्याय व्यवस्थेचे अस्तित्व. ड केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता. खाली दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडायचं. पहिला आहे अ ब आणि ड, दुसरा आहे ब आणि क फक्त, तिसरा आहे ब क आणि ड, चौथा आहे अ ब आणि क. याचं उत्तर आहे काय 4 अ ब आणि क. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवरून असे निदर्शनास येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? राज्यसेवा मुख्य 2012 चा प्रश्न आहे. पहिला प्रातिनिधिक लोकशाही,
दुसरा अध्यक्षीय लोकशाही, तिसरा संसदीय लोकशाही, चौथा प्रत्यक्ष लोकशाही. हेच उत्तर आहे 3 संसदीय लोकशाही. डीपीएसपीचा प्रभाव ए आयर्लंड, बी USA, सी रशिया, डी ब्रिटन. याचं उत्तर आहे ए आयर्लंड. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहेत? एसटीआय मेन्स ऑक्टोबर 2022 चा प्रश्न आहे. अध्यक्षीय शासन पद्धती, ब प्रभावशाली केंद्र शासन, क दुहेरी न्यायपालिका, ड द्विगृही कायदे मंडळ. योग्य पर्याय निवडा म्हणले. पहिला आहे फक्त अ, दुसरा आहे ब आणि ड, तिसरा आहे ब क ड, चौथा आहे वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे 2 ब आणि ड योग्य आहेत. भारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूल तत्वे दिसून येतात? पर्याय निवडा. ए समुख्य 2018 चा प्रश्न आहे. अ दुहेरी शासन व्यवस्था, ब अधिकारांचे वाटप, क एकेरी नागरिकत्व, ड द्विगृही कायदे मंडळ, ई स्वतंत्र न्यायमंडळ, फ आणीबाणीविषयक तरतुदी. पर्याय उत्तर आहेत. पहिला फक्त अ ब क एफ फ, दुसरा फक्त अ ब ड ई, तिसरा फक्त क ड ई आणि फ, चौथा वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे 2 फक्त अ ब ड ई. मूळ संविधानातील कलमे ए 395, बी 389, सी 400, डी 299. याचं उत्तर आहे ए 395. मूळ संविधानातील भाग ए 18, बी 20, सी 22, डी 25. याचं उत्तर आहे सी 22. भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्यसेवा मुख्य 2020 चा प्रश्न आहे. 1 राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. 2 राज्याला धर्म आहे. 3 राज्य हे अधार्मिक आहे. 4 राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळलेले आहे. याचं उत्तर आहे 4 राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळलेले आहे. मूळ अनुसूच्या किती आहेत? ए 8, बी 7, सी 9, डी 10. उत्तर ए 8. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही? कंबाईन बी पूर्व ऑक्टोबर 2022 चा प्रश्न आहे. पहिला सरकारचे संसदीय स्वरूप, दुसरा सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, तिसरा कायद्याचे राज्य, चौथा आहे समवर्ती सूची. याचे उत्तर 4 समवर्ती सूची. खालीलपैकी कोणता भाग हा भारतीय संविधानाची मूलभूत संरचना म्हणून मान्य केला जातो? PSI मेन्स सप्टेंबर 2022 चा प्रश्न आहे. पहिला आहे वैधानिक पद्धती, दुसरा लोकसभेचे अध्यक्ष, तिसरा संसदीय लोकशाही, चौथा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. याचं उत्तर काय? 3 संसदीय लोकशाही. भारताच्या संविधानामध्ये ऑस्ट्रेलियन संविधानामधून कोणती वैशिष्ट्य किंवा तत्वे घेण्यात आलेली आहे? फॉरेस्ट मेन्स एप्रिल 2023. ए समवर्ती सूची, बी सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, सी व्यापार वाणिज्य व परस्पर संबंधाचे स्वातंत्र्य, डी संसदीय विशेष अधिकार. पर्याय उत्तर काय आहेत? पहिला ए आणि सी फक्त, दुसरा बी आणि डी फक्त, तिसरा ए बी आणि सी फक्त, की चौथा ए बी आणि डी फक्त. याचं उत्तर आहे 1 ए आणि सी फक्त.
एम व्ही पायली यांच्या मतानुसार भारतात लोकशाहीचा पाया बनविणारी संविधानात अंतर्भूत असलेली मूलभूत तत्वे कोणती आहेत? फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर 2022 चा प्रश्न आहे. कॅबिनेट सरकार, ब संघराज्यवाद, क न्यायालयीन स्वतंत्रता, ड धर्मनिरपेक्षता, ई राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. पर्याय उत्तर आहेत. पहिला फक्त ब क ड ई, दुसरा फक्त क ड ई अ, तिसरा फक्त ब क ड की चौथा वरील पैकी सर्व. ह्याचे उत्तर 4 वरील पैकी सर्व. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? एसटीआय मेन्स जुलै 2022 चा प्रश्न आहे. पहिला मूलभूत कर्तव्य, दुसरा मूलभूत हक्क, तिसरा एकेरी नागरिकत्व, चौथा संसदीय सरकार. याचं उत्तर आहे 2 मूलभूत हक्क. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही कोणते ते ओळखा. कंबाईन ब 2019 चा प्रश्न आहे. मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, ब व्यक्तीची प्रतिष्ठा, क अल्पसंख्याकांचे शासन, ड कायद्यासमोर समानता. पर्याय उत्तर आहेत. पहिला फक्त अ, दुसरा ब आणि क, तिसरा फक्त क, चौथा अ आणि ड. याचं उत्तर आहे 3 फक्त क. भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्वे घेण्यात आलेली आहेत? राज्यसेवा मुख्य 2020 चा प्रश्न आहे. संघराज्य संबंधाबाबतीतील तरतुदी, ब 7व्या परिशिष्टातील समवर्ती सूची, क मूलभूत अधिकार, ड सशस्त्र दलाचे सरसेनापती. पर्याय उत्तर आहेत. पहिला फक्त अ, क आणि ड, दुसरा फक्त अ आणि ब, तिसरा फक्त ब व क, चौथा फक्त क आणि ड. याचं उत्तर काय? फक्त क आणि ड. आर्थिक आणीबाणी, ए 361, बी 360, सी 368, डी 352. याचं उत्तर आहे 360. मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात? ए भाग 4A, बी भाग 3, सी भाग 5 की डी अनुसूची 7. याचं उत्तर आहे ए भाग 4A. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहेत? एसटीआय मुख्य 2017. पहिला केंद्र सत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना, दुसरा राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धती, तिसरा प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना, चौथा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंबंधीच्या तरतुदी. याचं उत्तर आहे 4 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराच्या निलंबनासंबंधीच्या तरतुदी. कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? कंबाईन ब 2020 चा प्रश्न आहे. पहिला आहे न्यायालयीन पुनर्विलोकन, दुसरा आहे कायद्याचे राज्य, तिसरा आहे प्रदत्त विधिनियम, चौथा आहे सत्ता विभाजन. हेच उत्तर आहे 2 कायद्याचे राज्य. धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? PSI 2018 चा प्रश्न आहे. पहिला धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही. दुसरा भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे म्हणजेच असे राज्य जे सर्व धर्मांच्या प्रती तटस्थपणा आणि निष्पक्षतेचा भाव ठेवते. तिसरा भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याचा धर्माच्या प्रती शत्रुभाव आहे. त्याचा अर्थ असा आहे की राज्याला विविध धर्मांमध्ये राहून सुद्धा तटस्थ राहायला हवे. चौथा धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध आहे.
याचं उत्तर आहे पहिलं, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही. हे विधान बरोबर नाही. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला होता? राज्यसेवा पूर्व 2018चा प्रश्न आहे. पहिला, शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार. दुसरा, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. तिसरा, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. चौथा, मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार. याचं उत्तर आहे 3, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. सकारात्मक भेदभाव रिझर्वेशनचा आधार काय? ए 51 अ, ब 15 व 16, सी 19, डी 352. याचं उत्तर आहे बी 15 व 16. संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ डॅश डॅश हा आहे. क्लर्क 2018चा प्रश्न आहे. पहिला, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ स्वतंत्रपणे कार्य करतात. 2, त्यामुळे धोरणामध्ये सातत्य राहते आणि ती अधिक कार्यक्षम असते. तिसरा आहे, कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असते. तिसरा आहे, कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळ जबाबदार राहते. चौथा आहे, शासनाचा प्रमुख हा निवडणुकीशिवाय बदलला जाऊ शकत नाही. याचं उत्तर आहे 3, कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळास जबाबदार राहते. भारत हे संघराज्य आहे यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? एसो पूर्व 2016चा प्रश्न आहे. पहिला आहे, एक राज्य घटना आहे. 2, द्विगृही कायदे मंडळ. 3, राज्यघटनेची सर्वोच्चता. 4, न्यायालयीन पुनर्विलोकन. याचं उत्तर आहे पहिला, एक राज्य घटना. कलम 226 संबंधित कशाशी? ए सर्वोच्च न्यायालय. बी सर्वोच्च न्यायालयातील रिट अधिकार. सी संसद दुरुस्ती. की डी आणीबाणी. याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयातील रिट अधिकार. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? टेक्निक असिस्टंट गट 2016चा प्रश्न आहे. पहिला, ग्रेट ब्रिटन. दुसरा, फ्रान्स. तिसरा आहे आयर्लंड. चौथा आहे अमेरिका. याचं आहे उत्तर 4, अमेरिका. प्राचार्य केसी बियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? कंबाईन ब 2020चा प्रश्न आहे. पहिला, भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. दुसरा, एकपक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली. तिसरा, भारतीय संघराज्य हे घटकांमधील कराराचा परिणाम नाही. आणि चौथा, एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते. त्याचं उत्तर आहे 4. संघीय शासन व्यवस्थेमध्ये एसो पूर्व 2011चा प्रश्न आहे. पहिला आहे, सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते. दुसरा, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. तिसरा, यामध्ये केवळ एकच सरकार असते. चौथा, यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात. याचं उत्तर आहे 2, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात? फॉरेस्ट मुख्य 2016चा प्रश्न आहे. अ, अस्थिर शासन. ब, मंत्रिमंडळाची हुकुमशाही. क, जुलुमशाही. ड, कौशल्यहीनांचे शासन. ई, सत्ता विभाजनाच्या विरुद्ध. पर्याय उत्तर आहेत. पहिला अ, ब, क. दुसरा क, ड, ई. तिसरा अ, ब, क, ड, ई. चौथा अ, ब, ड, ई. याचं उत्तर आहे 4, अ, ब, ड आणि ई.
राज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. टॅक्स असिस्टंट 2016चा प्रश्न आहे. त्याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली होती. 11 सदस्यांसह त्यांचे प्रमुख एस.एन. व्यंकटचलैया होते. त्यांचा अहवाल 31 मार्च 2002 रोजी सादर करण्यात आलेला होता. त्यांनी 249 शिफारसी केल्या होत्या. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिला आहे ब क, दुसरा आहे ब क ड, तिसरा आहे ब क ड आणि चौथा आहे फक्त आणि ब. याचं उत्तर आहे 3 ब क ड. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही विचारलेले. PSI मुख्य 2017चा प्रश्न आहे. पहिला आहे मूलभूत अधिकार, दुसरा आहे मार्गदर्शक तत्वे, तिसरा आहे राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, चौथा आहे राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन. याचं उत्तर आहे 1 मूलभूत अधिकार. कलम 44 काय आहे? ए ग्राम स्वराज्य, बी समान नागरी कायदा, सी आरक्षण की डी न्यायिक पुनर्विलोकन. याचं उत्तर आहे समान नागरी कायदा. भारतीय संविधानकर्त्यांनी केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तीची कल्पना डॅश डॅशच्या संविधानातून घेतलेली आहे. कर सहाय्यक मुख्य 2017चा प्रश्न आहे. पहिला आहे रशिया USSR, दुसरा दक्षिण आफ्रिका, तिसरा आहे ऑस्ट्रेलिया, चौथा आहे कॅनडा. सॉरी, याचं उत्तर आहे 4 कॅनडा. व्यक्तींच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत. PSI मुख्य 2013चा प्रश्न आहे. उद्देश पत्रिकेत बंधुभाव या तत्वाचा समावेश केला. ब मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे. हे हक्क वादयोग्य दाद मागता येत आहेत. टायपिंग मिस्टेक आहे मित्रांनो इथे. गरजा आणि दुर्दर्शापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली आहेत. वर दिलेल्या विधानांपैकी कोणती ती बरोबर आहे? पहिला आहे केवळ अ, दुसरा आहे केवळ अ आणि ब, तिसरा केवळ अ ब आणि क, चौथा आहे सर्व. याचं उत्तर आहे 4 सर्व बरोबर आहेत. भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. PSI मुख्य 2013चा प्रश्न आहे. प्रबळ केंद्र आणि घटक राज्य यात अधिकार वाटणे. ब एकात्म न्याय संस्था. क अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. ड एकेरी नागरिकत्व. वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहेत? पहिला केवळ अ, दुसरा केवळ अ आणि ब, तिसरा केवळ अ ब आणि क, चौथा सर्व. याचं उत्तर आहे 4 सर्व बरोबर आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतलेला आहे? ऍग्री 2012चा प्रश्न आहे. पहिला आहे इंग्लंड, दुसरा आहे अमेरिका, तिसरा आहे कॅनडा, चौथा आहे फ्रान्स. याचं उत्तर आहे 2 अमेरिका. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? ASO मुख्य 2012चा प्रश्न आहे. पहिला भारत धार्मिक राज्य आहे, दुसरा भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे, तिसरा भारत भांडवलशाही राज्य आहे आणि चौथा भारत सर्वकषवादी राज्य आहे. याचं उत्तर आहे 2 भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारतीय संविधानाचा संरक्षक कोण आहे? ए संसद, बी राष्ट्रपती, सी
सर्वोच्च न्यायालय की डी पंतप्रधान? याचं उत्तर आहे सी सर्वोच्च न्यायालय. प्रस्तावनेचा आधार कोणता ठराव आहे? ए लाहोर ठराव, बी उद्दिष्ट ठराव, सी क्रिप्स प्रस्ताव, डी वेव्हेल योजना? याचं उत्तर आहे बी उद्दिष्ट ठराव. उद्दिष्ट ठराव कोणी मांडलेला आहे? ए गांधीजी, बी नेहरू, सी पटेल की डी आंबेडकर? याचं उत्तर आहे बी नेहरू. भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात पेस आहे मुख्य 2017चा प्रश्न आहे. अ केंद्राला अधिक अधिकार दिलेले आहेत, ब घटक राज्यांना अधिक अधिकार दिलेले आहेत, क राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिलेले आहेत की ड मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिलेले आहेत? वरील पैकी कोणते विधाने बरोबर आहेत? ऑप्शन्स आहेत. ए अ फक्त, दुसरा आहे ब फक्त, तिसरा आहे ब व क फक्त, चौथा आहे क व ड फक्त. याचं उत्तर आहे एक अ फक्त बरोबर आहे. संविधान कधी लागू झालेले? ए 2 ऑक्टोबर 1949, ब 26 जानेवारी 1950, सी 26 नोव्हेंबर 1949 की डी 15 ऑगस्ट 1947? याचं उत्तर आहे बी 26 जानेवारी 1950 ला. सध्या अनुसूच्या कितीत? ए 10, बी 12, सी 8, डी 9? याचं उत्तर आहे 12 अनुसूच्या आहेत सध्या. सध्या भाग किती आहेत? ए 22, बी 25, सी 24, डी 26? याचं उत्तर आहे बी 25. मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत? ए भाग 4, बी भाग 3, सी भाग 5, डी भाग 2? याचं उत्तर आहे बी भाग 3. रूल ऑफ लॉ कायद्याचे राज्य या संकल्पनेस सामाजिक करार म्हणून डॅश डॅश यांनी संबोधले. राज्यसेवा मुख्य 2020चा प्रश्न आहे. पहिला आहे उपेंद्र बक्षी, दुसरा आहे जॉन रॉल्स, तिसरा आहे गेलहॉर्न आणि बायसी, चौथा आहे लॉक आणि रुसो? याचं उत्तर आहे 4 लॉक आणि रुसो. संघराज्यात रेल्वे कोणत्या सूचीमध्ये येते? ए राज्य, बी समवर्ती, सी संघ आणि डी अवशिष्ट? याचं उत्तर आहे बी समवर्ती सूचीमध्ये येते. भाग 5 संबंधित. ए पंचायत, बी केंद्र सरकार कार्यकारी अधिक संसद, सी न्यायपालिका, डी राज्य सूची? याचं उत्तर आहे बी केंद्र सरकार कार्यकारी अधिक संसद. डीपीएसपी कोणत्या भागात आहेत? ए भाग 4, बी भाग 3, सी भाग 6, डी भाग 5? याचं उत्तर आहे ए भाग 4 मध्ये. भारतीय राज्यघटनेचा मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत सर्वोच्च न्यायालयाने डॅश डॅश या प्रकरणात मांडला होता? ऑप्शन आहे. ए मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार, दुसरा आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, तिसरा आहे मेनका गांधी विरुद्ध केरळ राज्य, चौथा आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 ला आलेला प्रश्न आहे हा. याचं उत्तर आहे 4 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. खालील विधानांचा विचार करा. राज्यसेवा मुख्य 2015चा प्रश्न आहे. अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते. ब मौलाना अबुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. पर्याय उत्तर. पहिला ब बरोबर आहे, दुसरा आहे अ बरोबर आहे, तिसरा आहे अ व ब दोन्ही बरोबर, चौथा आहे अ व ब दोन्ही चूक?
याचं उत्तर आहे 2. अ बरोबर आहे. मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहेत? ए 45, बी 51, ए सी 44 की डी 46? याचं उत्तर आहे बी 51 ए. खालील विधाने विचारात घ्या. PSI मुख्य 2019 चा प्रश्न. अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळात जबाबदार असतो. ब संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राज्यादेखील असू शकतो. क अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे. की ड भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे. पर्याय उत्तर पहिला आहे अ ब, दुसरा आहे ब क ड, तिसरा आहे अ व ड, चौथा आहे ब व क. हेच उत्तर आहे 4 ब आणि क. संघ राज्य सरकारमध्ये ऍग्रिकल्चर 2012 चा प्रश्न आहे. पहिला सर्व अधिकार केंद्र सरकारला आहेत. दुसरा राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. तिसरा सर्व अधिकार राज्याला असतात. चौथा राज्याला अधिकार असतात मात्र केंद्र सरकार मार्गदर्शक असते. याचं उत्तर आहे 2. राज्य व केंद्रामध्ये अधिकार विभाजित आहेत. मूलभूत कर्तव्यांचा प्रभाव काय? ए USA, बी रशिया, सी ब्रिटन, डी आयर्लंड. याचं उत्तर आहे बी रशिया. राष्ट्रपती पदाचा प्रभाव ए USA, बी ब्रिटन, सी जर्मनी, डी आयर्लंड. याचं उत्तर आहे ए USA. न्यायिक पुनर्विलोकनाचा प्रभाव ए ब्रिटन, बी फ्रान्स, सी USA, डी जर्मनी. हे बघा हे डायरेक्ट आपल्याला वन लाइनर्स म्हणून पण येतात. ओके, याचं उत्तर आहे सी USA. अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही असे कोणी म्हटलेले आहे? क्लर्क 2018 ला आलेला प्रश्न. पहिला आहे प्रोफेसर लास्की, दुसरा आहे डॉक्टर गार्नर, तिसरा आहे जॉन लॉक, चौथा आहे थॉमस हॉब्स. याचं उत्तर आहे 1 प्रोफेसर लॉस्की. केंद्र राज्य सत्ता विभाजन कुठे आहे? ए अनुसूची 8 मध्ये, बी अनुसूची 7 मध्ये, सी भाग 3 मध्ये की डी 9वी अनुसूची. याचं उत्तर आहे बी अनुसूची 7. संघ सूचीतील विषय कोणते आहेत? ए पोलीस, बी चलन, सी कृषी, डी स्थानिक स्वराज्य. याचं उत्तर आहे बी चलन. राज्य सूचीतील विषय कोणते आहेत? ए संरक्षण, बी आरोग्य, सी परराष्ट्र, डी रेल्वे. याचं उत्तर आहे बी आरोग्य. भारताचे संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्री स्वरूपाचे नाही, तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचे मिश्रण दिसून येईल. दोन्ही पद्धतीच्या मिश्रणातून तयार झालेला तो एक वेगळाच प्रकार होय, असे भारतीय संघराज्याबाबत कोणी म्हटलेले आहे? राज्यसेवा मुख्य 2020 चा प्रश्न आहे. पहिला आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, दुसरा आहे डॉक्टर KC बियर, तिसरा आहे श्री दुर्गादास बसू, 4 सरदार पटेल. याचं उत्तर आहे 3 श्री दुर्गादास बसू. समवर्ती सूचीतील विषय ए बँकिंग, बी शिक्षण, सी संरक्षण की डी चलन. याचं उत्तर आहे शिक्षण. आणीबाणी काळात कलम 19 निलंबन शक्य आहे का? ए नाही, दुसरं बी होय राष्ट्रीय आणीबाणी काळात, सी फक्त आर्थिक आणीबाणी काळात की डी फक्त राज्य आणीबाणी काळात.
याचं उत्तर आहे बी, होय, राष्ट्रीय आणीबाणी काळात शक्य आहे. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमात येते? ए 360, बी 352, सी 356, डी 355. उत्तर आहे बी 352. संविधान कधी अंगीकृत झालेलं आहे? ए 26 नोव्हेंबर 1949, बी 24 जानेवारी 1950, सी 26 जानेवारी 1950, डी 15 ऑगस्ट 1947. याचं उत्तर आहे ए 26 नोव्हेंबर 1949. संविधान लवचिकता कशात दिसते? ए काही तरतुदी साध्या कायद्यासारख्या बदलता येतात, बी सर्व दुरुस्तीला 3/4 बहुमत, सी न्यायालय बदलते, डी राष्ट्रपती आदेश. याचं उत्तर ए काही तरतुदी साध्या कायद्यासारख्या बदलता येतात. समवर्ती सूचीवर कायदा बनवताना संघर्ष झाल्यास प्राधान्य? ए राज्य कायदा, बी केंद्र कायदा, सी राज्यपाल, डी न्यायालय. याचं उत्तर आहे बी केंद्र कायदा. भारतीय संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात? वनसेवा मुख्य 2019 चा प्रश्न आहे. अ सत्ता विभाजन, ब दुहेरी नागरिकत्व, क स्वतंत्र न्यायमंडळ, ड द्विगृही कायदे मंडळ, ई लिखित राज्यघटना. पर्याय उत्तर आहेत. पहिला फक्त अ, ब आणि क, दुसरा फक्त अ, क, ड, ई, तिसरा फक्त अ, ब, ड, ई, चौथा वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे 2, फक्त अ, क, ड आणि ई. संविधान लागू होताना भारताचा प्रमुख? ए राष्ट्रपती, बी गव्हर्नर जनरल, सी पंतप्रधान, डी सरन्यायाधीश. याचं उत्तर आहे बी गव्हर्नर जनरल. भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. PSI पूर्व 2013 चा प्रश्न आहे. अ संसदीय लोकशाही ब्रिटिश राज्यघटना, ब संघराज्य अमेरिकेची राज्यघटना, क मार्गदर्शक तत्वे आयर्लंडची राज्यघटना, ड सामायिक सूची ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. आता बरोबर असलेल्या विधानांची निवड करा म्हटलेले. ए अ एकमेव बरोबर आहे, दुसरा अ आणि ब बरोबर आहे, तिसरा अ, ब आणि क बरोबर आहे, की 4 सर्व बरोबर आहेत. त्याचं उत्तर आहे 4 सर्व बरोबर आहेत. 42वी दुरुस्ती वर्ष काय होते? ए 1978, बी 1976, सी 1986, डी 1967. याचं उत्तर आहे बी 1976. भारतीय संविधान कसे आहे? ए अलिखित, बी लिखित, सी मौखिक, की डी आंशिक लिखित. याचं उत्तर आहे बी लिखित. 42वी दुरुस्ती ओळख. ए संघीय दुरुस्ती, बी मिनी संविधान, सी न्यायिक दुरुस्ती, डी चलन दुरुस्ती. याचं उत्तर आहे बी मिनी संविधान. भारतीय संघराज्याचे उदाहरण. ए कॉन्फेडरेट, बी क्वासी फेडरल, सी युनिटरी, की डी प्रेसिडेन्शियल. याचं उत्तर आहे बी क्वासी फेडरल. कलम 45 काय? ए पर्यावरणाशी संबंधित आहे, बी प्राथमिक शिक्षण, सी आरोग्य, डी आरक्षण. याचं उत्तर आहे बी प्राथमिक शिक्षण. कलम 46 काय आहे? ए संरक्षण, बी दुर्बल घटकांचे कल्याण, सी चलन, डी स्वातंत्र्य. याचं उत्तर आहे बी दुर्बल घटकांचे कल्याण.
भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख हे नाव कोणी दिलेले? 61 ऑगस्ट 2022 चा प्रश्न आहे. पहिला आहे आयवर जेनिंग्स, दुसरा आहे ग्रेनविल ऑस्टिन, तिसरा आहे एन.ए. पालखीवाला, चौथा आहे केसी वियर. याचं उत्तर आहे 2 ग्रेनविल ऑस्टिन. संघीय रचनेत न्यायपालिका भूमिका: ए कार्यकारी अधीन, बी संविधान संरक्षक व हक्क एन्फोर्स, सी युएन नियंत्रण, की डी फक्त सल्लागार. याचं उत्तर आहे बी संविधान संरक्षक व हक्क एन्फोर्स. भारतातील संघराज्याचे स्वरूप काय आहे? ए विभाज्य महासंघ, बी अविभाज्य संघ इंडस्ट्रक्टेबल युनियन, सी अध्यक्षीय महासंघ, की डी युएन महासंघ. याचं उत्तर आहे बी अविभाज्य संघ. राज्य मंजुरी लागणारी दुरुस्ती कोणती? ए केंद्र राज्य सत्ता विषय, बी 51 सी कलम 19, डी प्रस्तावना. याचं उत्तर आहे ए केंद्र राज्य सत्ता विषय. भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणती संघराज्यात्मक वैशिष्ट्ये नाहीत? AMVI प्री 2020 चा प्रश्न आहे. एकच राज्यघटना, ब राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, क एकात्मिक न्याय व्यवस्था, ड स्वतंत्र न्याय व्यवस्था, ई अखिल भारतीय सेवा, फ आणीबाणीच्या तरतुदी. पर्याय उत्तर आहेत पहिला अ ब ड ई, दुसरा आहे ब क ई फ, तिसरा आहे अ क ई फ, चौथा आहे ब ड ई. याचं उत्तर आहे 3 अ क ई आणि फ. 7वी अनुसूची संबंधित कशाचे? ए भाषा, बी केंद्र राज्य सत्ता विभाजन, सी न्यायपालिका, डी आणीबाणी. याचं उत्तर आहे बी केंद्र राज्य सत्ता विभाजन. राज्यपालाच्या नेमणुकीसंबंधी भारताने डॅश डॅश राज्यघटनेचे अनुकरण केलेले आहे. फॉरेस्ट मे ऑक्टोबर 2022 चा प्रश्न आहे. पहिला आहे अमेरिकेच्या, दुसरा आहे रशियाच्या, तिसरा आहे कॅनडाच्या, चौथा आहे फ्रान्सच्या. याचं उत्तर आहे 3 कॅनडाच्या. संविधानातील सर्वाधिक प्रभाव कोणाचा आहे? ए एकच देश, बी विविध स्त्रोतांचे मिश्रण, सी युएन चार्टर, डी राजेशाही. याचं उत्तर आहे बी विविध स्त्रोतांचे मिश्रण. संविधानातील चित्रे काढण्याचे काम ए RBI केलेले, बी शांतिनिकेतन कलापथन, सी ब्रिटिश ग्रुप, की डी न्यायालय. याचं उत्तर आहे बी शांतिनिकेतन कलापथक. संविधानात संघराज्य प्रणाली का वापरलेली? ए प्रांत स्वतंत्र करण्यासाठी, बी विविध राज्यांना अधिकार विभाजन देण्यासाठी, सी राष्ट्रपती अधीनता, की डी न्यायिक अधीनता. याचं उत्तर आहे बी विविध राज्यांना अधिकार विभाजन देण्यासाठी. तर थँक्यू. अशा प्रकारे आपण सर्व याच्यावरच्या MCQ कव्हर केलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला हे आवडत असेल तर कृपया मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांचंही चांगलं होईल. आणि जर काही प्रश्नांमध्ये उत्तरांची तफावत वाटत असेल तर त्या बाबतीतही तुम्ही कमेंट करू शकता. आपण त्याच्यावर विचार करूया, बघूयात आणि दुरुस्ती करूयात. तर थांबूयात तर मग आपण आज या ठिकाणी. ओके.